परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथील तीर्थक्षेत्र श्री जागृत हनुमान रोकडोबा देवस्थान मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात झाली। श्री रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्याची सांगता भप अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या रसाळ काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली। पंचवटवृक्षांच्या सानिध्यात आणि निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या मंदिरात सप्ताहाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या धार्मिक सोहळ्याला मठाधीश अशोक महाराज पुरी बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती। उत्सवाच्या काळात भाविकांसाठी दररोज फराळाचे वाटप आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली होती। हनुमान जयंतीच्या निमित्ताने झालेल्या काल्याच्या कीर्तनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सिंगणापूरसह आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। टाळ मृदंगाच्या गजरात आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान समितीच्या वतीने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते। एकमत डिजिटल करिता अंदतसोगे सिंगणापूर। ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हातागे। तुला म्हणलं नव्हतं का मला ते आधीच पळून गेलं मग गपचिप कानकोंडी खाली मान घातली म्हणजे बायाला पाणी आणण्यासाठी गेलं बाय कुशेतात न्यायचीच गरज फवारायला ड्रोन ऊस काढायचा असतात सोयाबीन बी काढायचे असले गहू बी काढायचे असले तरी हार्वेस्टर शेतकऱ्याच्या बायला काम काय निघायला तणनाशक काय काय तिथे सुगी पुरतं तेवढं बेजार व्हायचं पुन्हा काय। Thanks for watching Ekmat Digital.